नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, फायनली आर-टी ॲडमिशन 2024-25साठी जे आहेत तर 4/6/2024 पर्यंत या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरण्याची संधी शेवटची या ठिकाणी देण्यात आलेली होती। तर आता सर्व पालकांना प्रतीक्षा आहे, तर ती पहिली सोडत म्हणजे लॉटरी कधी लागणार आहे, कोणत्या पालकांचा नंबर या ठिकाणी लागणार आहे, कोणत्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सिलेक्ट केले जाणार आहे आणि यादी लागल्यानंतर कुठे ती दाखवली जाणार आहे, तुम्हाला कशा पद्धतीने कळणार आहे बालकांचा नंबर लागला आहे की नाही आहे, हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच घंटेच्या बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला आर-टी संदर्भातली सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सो फायनली मित्रांनो, या ठिकाणी जे आहे प्राथमिक शिक्षण महाराष्ट्र संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्याकडून एक नवीन परिपत्रक या ठिकाणी आलेलं आहे। यामध्ये विषयसुद्धा दिलेला आहे, आर-टी 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सोडत सन 2024-25साठी। म्हणजे यावर्षी ज्या पालकांनी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे आर-टीसाठी, तर यांची जी पहिली सोडत आहे, पहिली लॉटरी जे आहे तर ती कधी लागणार आहे याची माहिती या पत्रकमध्ये दिलेली आहे। तर ते आपण बघणार आहोत। जसं की या ठिकाणी दिलेले आहे, उपरोक्त विषयांवर कळविण्यात येते की बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दरवर्षीप्रमाणे 25% प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे। त्यानुसार सन 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी आर-टी 25% प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत म्हणजे लॉटरी जे पहिलं राऊंड आहे आर-टीचा, तर ते शुक्रवार दिनांक 7/6/2024 रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे काढण्यात येणार आहे। सदर सोडतीचे थेट प्रक्षेपण VC द्वारे करण्यात येणार आहे। आपण स्वतः ऑनलाईन कार्यक्रमास उपस्थित राहावे, यथावशास आपणास VCची लिंक उपलब्ध करून देण्यात येईल। म्हणजे या ठिकाणी जे आर-टी 25% जे महाराष्ट्र राज्यामध्ये पहिली सोडत जी आहेत, पहिली लॉटरी जी आहेत, तर ती 7/6/2024 रोजी शुक्रवार रोजी लागणार आहे सकाळी 11 वाजता। म्हणजे आता सर्वच पालकांना प्रतीक्षा होती, पहिली सोडत कधी लागणार आहे, पहिला राऊंड कधी होणार आहे। तर आता आर-टीची पहिली राऊंड जी आहेत, पहिली सोडत जी आहेत, तर ती 7 तारखेला या ठिकाणी लागणार आहे। आणि लागल्यानंतर तुम्ही तुमचा पाल्याचा नंबर लागला आहे की नाही हे कशा पद्धतीने तुम्हाला कळणार आहे, त्यांची यादी कुठे लागणार आहे याची सुद्धा माहिती आपण थोडक्यात आता बघून घेऊयात। जसं की सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी आर-टीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यावं लागणार आहे। आर-टीची ऑफिशियल वेबसाईट आहे student.maharashtra.government.in। या वेबसाईटवरती आल्यानंतर इथं तुम्हाला खाली यावं लागणार आहे स्क्रॉल करून आर-टीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती, आणि इथं एक खाली ऑप्शन दिलेलं बघा सिलेक्टेड मूळ यादी म्हणून। इथं तुम्ही मूळ यादीवरती क्लिक केला, इयर सिलेक्ट करा, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा आणि गोवरती क्लिक करा। यादी तुमच्या समोर येईल, त्यामध्ये तुम्ही तुमच्या पाल्याचा सीट नंबर किंवा नेम वगैरे वरती सर्च करून चेक करू शकता। आणि त्यानंतर जे वेटिंग लिस्ट वगैरे आहेत, ज्या विद्यार्थ्यांचे नंबर वेटिंग लिस्टमध्ये आहे, पुढच्या राऊंडमध्ये जे सिलेक्ट होतात ते वेटिंग लिस्टसुद्धा या ठिकाणी प्रदर्शित केली जात असते। इथून तुम्ही वेटिंग लिस्टसुद्धा बघू शकता। आणि विशेष म्हणजे अजून एक, जर तुमचा पाल्याचा नंबर लागला असेल तर तुम्हाला लगेच मेसेज येतो की तुमच्या पाल्याचा ह्या शाळेमध्ये निवड झालेली आहे, तुम्ही लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आपल्या पाल्याचं ॲडमिशन कन्फर्म करा असे। आणि जर मेसेज नाही आला आणि तुम्हाला वाटत असेल आपल्या पाल्याचा नंबर लागला आहे की नाही, अजून तुमच्याकडे एक ऑप्शन असतो, तुम्ही सरळ ज्या वेळेस फॉर्म भरलेला आहे ऑनलाईन त्यावेळेस तुम्हाला एक युजरनेम आणि पासवर्ड दिलेला असेल, त्या ठिकाणी तुम्ही विद्यार्थ्यांचं लॉग इन करा, ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक करा आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी युजर आय डी आणि पासवर्ड टाका, कॅप्चा टाका आणि लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर तुम्ही जे फॉर्म फिलअप केलेलं आहे ते प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म आणि त्याच्या पुढे एक ऑप्शन येईल ॲडमिट कार्ड म्हणून। त्या ॲडमिट कार्डवर जर तुम्ही क्लिक केला, जर तुमच्या पालकाचा नंबर त्या ठिकाणी लागला असेल तर त्याच्या अकाउंटला म्हणजे लॉग इनला जे आहे तर एक ॲडमिट कार्ड जनरेट होतो, तो ॲडमिट कार्ड तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि सविस्तर रीड करून घ्यायचा आहे। त्यावरती कोणत्या शाळेत तुमचा बालकाचा नंबर लागलेला आहे ती माहिती राहत असते। तो ॲडमिट कार्ड तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे, जेणेकरून ते तुम्हाला नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तो ॲडमिट कार्डची प्रिंट जी आहे तर ती द्यावी लागते। म्हणजे तुमचे फॉर्म भरताना जेवढे डॉक्युमेंट्स होते ते, त्यानंतर हे ॲडमिट कार्ड, हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्या जवळच्या पंचायत समितीमध्ये सबमिट करावं लागतात नंबर लागल्यानंतर। आणि तिथून ते रिसिप्ट वगैरे देतील, ते रिसिप्ट घेऊन सर्व डॉक्युमेंट्स घेऊन ज्या शाळेचा नंबर लागलेला आहे तिथे जाऊन तुम्हाला ते सबमिट करावं लागतात आणि तुमच्या बालकाचे जे प्रवेश आहे तर ते फायनल त्या ठिकाणी कन्फर्म करावं लागत असते। म्हणजे अशा पद्धतीने आर-टीची ही प्रोसेस आहे। सर्व प्रोसेस तुम्हाला आता कळाली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटू आपण अशाच माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।